नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज मी कोकणातील एक पारंपरिक रेसिपी घेऊन तुमच्यासोबत आलेली आहे. पण आजची रेसिपी मी नाही बनवणार आहे. आज मी माझ्या आईच्या घरी आली आहे. तर आजची रेसिपी माझी आई बनवणार आहे आणि तिच्या हातची ही रेसिपी मला भयंकर आवडते. तर चला बघूया ती रेसिपी काय आहे आणि कशी बनवतात. तर आज आपण बनवत आहोत तांदळाची उकड. तर त्यासाठी लागणारं साहित्य आधी बघून घेऊया. इथे आल्याची पेस्ट आहे, लसूण पेस्ट आहे, मिरची पेस्ट आहे, कढीपत्ता आहे, मीठ, हे तांदळाचं पीठ आहे आणि इथे आंबट ताक घेतलेलं आहे. मसाल्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, हळद हे जे बेसिक मसाले आहेत तेवढेच लागणार आहेत आणि थोडंसं गरम पाणी लागणार आहे. तर आईनी आता आंबट ताकामध्ये तांदळाचं पीठ घेतलंय. याचं काही प्रमाण आहे का? अंदाजे टाकायचं सगळं. अच्छा. आईच्या रेसिपीमध्ये हाच सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असतो की तिला काही विचारलं का तिचं असं अगं अंदाजाने कर ना. सो आता हा अंदाज साधारण तिने 4 ते 5 चमचे पीठ घातलंय. हे एवढ्या पातेल्यात ताक आहे. तर तुम्ही अंदाज धरू शकता 5 ते 6 कप ताक असेल आणि त्याला 3 ते 4 मोठे चमचे तांदळाचं पीठ घातलंय आणि ते आता व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचंय. एकीकडे आपण कढई तापत ठेवली आहे आणि त्याच्यात थोडंसं जास्त प्रमाणात तेल घालायचं. तुम्ही बघू शकता रेग्युलर फोडणीला आपण जे तेल घालतो त्यापेक्षा हे थोडंसं जास्त आहे. तर तेल तापतंय आणि एकीकडे पीठ आता व्यवस्थित मिक्स होतंय. तेल छान कडकडीत तापलंय. त्यामध्ये घातलीये मोहरी आणि जिरं. थोडं जिरं जास्त घातलंय. छान तडतडलं की मग त्यात मी घालतीये सगळ्या घालायचं. कढीपत्ता, लसणाची पेस्ट जास्त आणि आल्याची पेस्ट कमी, बरोबर? हा. सो आलं आणि लसूण पेस्ट घालून ती छान परतून घ्यायची, बरोबर? आणि मिरचीची पेस्ट घालायची. या मिरच्या तिखट आहेत. हा, सो तिखट आणि साध्या मिरच्या अशा दोन्ही मिक्स मिरच्या छान आता परतवून घेते ती. आता परतून मग यामध्ये आता हिंग घातलंय आणि हळद घातलीय. हिंग किंचित एक दाणा जास्त घालायचं, बरोबर? त्याच्यात गरम पाणी घालायचंय. हे साधारण 3 कप गरम पाणी असेल. टाकलं तर त्याच्यात गुठळी होईल म्हणून आपण हे आधी पाण्यात सगळं फोडणी व्यवस्थित शिजून मिक्स करून मीठ वगैरे घालून घेणार आणि मग त्याच्यात ते पीठ घालणार. साधारण 1.5 चमचा मीठ घातलं. ओके. आता ह्याच्यामध्ये ती पीठ घालून घेते. हे पीठ आंबट ताकात भिजवलेलं आहे आणि ताक हे आंबटच वापरायचं, गोड वापरायचं नाही. अच्छा. आपल्याकडे पण आंबटच वापरतात. सो आम्ही आंबटच वापरतो ताक. अच्छा. हो, आता हे आई सगळं नीट मिक्स करून घेणार आहे आणि मंद आचेवर झाकण ठेवून किती वेळ शिजवायचं? 10 मिनिटं वाफ येऊन द्यायची. ठीक आहे, चालेल. चला करून घेऊया. साधारण 10 मिनिटानंतर आता होपफुली उकड तयार आहे. ओके, मी जवळून दाखवते. हे शिजले आहे कसं कळणार आपल्याला? अंदाजे कळतं. अगेन अंदाजे कळतं. सो मंद गॅसवर साधारण 10 मिनिटात तांदळाचं पीठ शिजतं, बरोबर ना? आता ही कोथिंबीर घातली आहे. बेसिकली आईचं म्हणणं असं आहे की तांदळाला स्वतःचं असं काही वेगळी चव नसते. त्यामुळे फोडणी ही छान बसली पाहिजे आणि बाकीचं सगळं जे साहित्य आहे, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, हे सगळं थोडंसं जास्त प्रमाणात घालायचं जेणेकरून त्याला एक छान तिखट आंबट अशी चव येते. तर आता मिक्स झाल्यावर आता बंद करायचं आई. ओके. सो खायला तयार आहे गरम गरम उकड. आणि कन्सिस्टन्सी हीच असली पाहिजे त्याची, कारण थोडंसं पीठ आळणार आहे आणि थोडं घट्ट होणार आहे ना, त्यामुळे थोडीशी ही अशी पातळ कन्सिस्टन्सी याची ठेवायची. पायपिंग हॉट आईनी मला टेस्टिंगला आणलेली आहे. टेस्ट करून बघते कशी झाली. बेस्ट आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. कोकणातला उकड हा एक खूप पारंपरिक पदार्थ आहे. आमच्याकडे हा असा बनतो. तुम्ही कशी बनवता कमेंट करा. रेसिपी आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.